श्री स्वामी समर्थ। यावर्षी किती तारखेला साजरी होणार होळी, मुहूर्त आणि पूजाविधी हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर अजून आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवनवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। हिंदू धर्मात प्रत्येक सणाला स्वतःचे वेगळे महत्त्व असते आणि प्रत्येक सण साजरा करण्यामागे काही ना काही कारण दडलेले असते। होळी हा सण अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा सण मानला जातो, जो देशाच्या कानाकोपऱ्यात थाटामाटात साजरा केला जातो। नवीन वर्ष सुरू होताच लोक होळीची आतुरतेने वाट बघू लागतात, कारण रंगांचा हा सण प्रेम आणि एकात्मतेचे प्रतीक आहे। या दिवशी लोक रंग लावून एकमेकांप्रती आपुलकी व्यक्त करतात। जर तुम्ही ही होळीची वाट पाहत असाल तर जाणून घेऊयात या वर्षी होळी कोणत्या दिवशी साजरी केली जाणार आहे। होलिका दहन 2024 तारीख। होलिका दहन होळीच्या एक दिवस आधी होते आणि त्यानंतर होळीचा म्हणजेच रंगपंचमीचा सण साजरा केला जातो। होलिका दहन हा फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होतो। पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा 24 मार्च रोजी सकाळी 9:54 वाजता सुरू होईल आणि 25 मार्च रोजी दुपारी 12:29 वाजता समाप्त होईल। अशा परिस्थितीत 24 मार्च रोजी होलिका दहन हा सण साजरा केला जाणार आहे। 24 मार्च रोजी रात्री 11:13 ते 12:27 पर्यंत होलिका दहनाचा शुभ मुहूर्त असेल। होळी 2024 कधी आहे? होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी होळीचा सण साजरा केला जातो आणि 24 मार्चला होलिका दहन होईल, त्यामुळे 25 मार्च रोजी होळी साजरी केली जाणार आहे। होळीच्या दिवशी लोक एकमेकांना रंग लावून परस्परातील मतभेद दूर करतात आणि नाती मजबूत करण्याचा प्रयत्न करतात। होलिका दहन पूजा पद्धत। होलिका दहनाच्या दिवशी होलिकाची पूजा केली जाते आणि ही पूजा घरातील महिला करतात। या दिवशी स्त्रिया सकाळी उठतात, अंघोळ करतात, स्वच्छ कपडे घालतात आणि नंतर पूजेची तयारी करतात। या दिवशी मंदिराजवळ लाकडापासून होलिका बनवली जाते आणि स्त्रिया तिच्या भोवती प्रदक्षिणा घालतात। त्यानंतर तेथे धान्य, वस्त्रे, फळे अर्पण केली जातात। या दिवशी पूजेत 5 किंवा 7 प्रकारचे धान्य वापरले जाते आणि ते दान करण्याची ही परंपरा आहे। तेथे पूजा केल्यानंतर आपल्या घरी परत या आणि मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला स्वास्तिक बनवा आणि थोडे पाणी शिंपडा। यानंतर घरातील सर्वांना प्रसाद द्या आणि स्वतःही ग्रहण करा। तर मंडळी, आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे कोणत्या तारखेला आहे होळी, याचबरोबर त्याचा मुहूर्त आणि त्याची पूजाविधी कशी आहे हे सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ बरोबर। धन्यवाद।